झालं आणि 5:30 त्या ठिकाणी उद्घाटन सुरू झालं. परंतु एक गोष्ट चांगली आहे की गुरुमावली आनंदसाहेब यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. त्यांच्याकडे अनेक वर्षाचा शेतीचा अनुभव आणि शैली हे अनेक लोकांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे जागतिक पातळीवरचे विषय हे सातत्याने आयोजित करण्यासाठी मी खास त्या ठिकाणी सूचना केल्या आहे की आपण या गुरुमावली संदर्भामध्ये जे एक्झिबिशन होतं ते शासकीय पातळीवरती आपल्याकडे मोठ्या स्वरूपात करावं, जेणेकरून शेतकऱ्यांना याकडे चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल. आपण काय करतो, आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्यामध्ये कसली क्षमता आहे, आपण जे निर्मिती करतो ते बरोबर आहे की नाही, अशा अनेक गोष्टीची शंका आपल्या मनावर येत असतात. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कृषी शासनाचे जे काही स्टॉल आहेत ते स्टॉल आहेत, यांत्रिकी स्टॉल आहेत, काही शेतकरी उत्पन्न कंपनी आहेत, अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून ज्या काही सातत्याने या एक्झिबिशनच्या माध्यमातून लोकांचा प्रबोधन आपण करतो आणि हे ज्ञान शेवटच्या माणसापर्यंत जावं, शेवटच्या शेतकऱ्यांना हे ज्ञान अवगत व्हावं आणि त्यातून त्यांना आपल्या शेतीमध्ये सुधारणा करावी अशी सर्वसाधारणपणे या ठिकाणी अपेक्षा असते. खरं म्हणजे त्याचा विचार केला तर शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन त्या ठिकाणी साखळी तयार केलेली आहे. ही साखळी याची मजबूत होणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, ग्राहक उच्च लाभ मिळावा आणि चांगल्या उत्पादनाला या ठिकाणी बाजारपेठ मिळावी अशा प्रकारची अपेक्षा साधारणपणे सर्व आपल्या शेतकरी बांधवांची आहे. त्यामुळे या कृषी विषयक परिसंवादामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे व्याख्यान, अनेक प्रकारचे मार्गदर्शक या ठिकाणी अनुभवाचे मार्गदर्शक त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 5-7 दिवस हे आपल्याला दूर या ठिकाणी आपल्या ज्ञानाचे दूर करण्याचं एक मोठं दालन या ठिकाणी निर्माण झालं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना संधी आहे की जेवढं आपल्याला ज्ञान प्राप्त करता येईल तेवढं आपण ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. वास्तविक या सगळ्या उपक्रमामध्ये जो आपला मुख्य हेतू आहे तो शेतकरी ते ग्राहक केली आपण माल विकतो, पण मध्यस्थी माल विकण्याला आपल्याला पिकवल्यानंतर विक्री करण्यास साधन नसल्यामुळे आपण ते माल मध्ये दराला विकतो आणि दराला आपण जेवढा उत्पादन केलेला मालाचा खर्च आहे त्याच्या दुप्पट पैसे तो काढतो. म्हणजे शेतकरी उत्पादन करतो 100 रुपयाचा माल, दराला तो 200 रुपयाला, म्हणजे ज्याचं काहीच नाही त्याला 100 रुपये मिळतात आणि